नमस्कार. कल्याण जवळील रायता ब्रिजवर नुकताच एक अपघाताची बातमी पाहिली असेल, त्याचे व्हिडिओज पाहिले असतील. अतिशय मन आणि मेंदू विचलित करणारे दृश्य आपण ते पाहिले. 11 लोकांचा मृत्यू ऑन दी स्पॉट तिथे झाला होता. आणि या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण, यासाठी कल्याण विकास सेनेच्या माध्यमातून आम्ही एक तक्रारही दाखल केलेली आहे. प्रत्यक्षात या तक्रारीच्या अनुषंगाने असावं की या अपघाताच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेचा काय तपास सुरू आहे हे अद्याप आपल्याला मीडियामधून किंवा कुठलीही बातमी आपल्यापर्यंत आलेली नाही आहे. आणि पोलीस प्रशासन असेल, RTO असेल, परिवहनवाले असतील, या लोकांना तितकं सौजन्य नाही आहे की या प्रकरणामध्ये त्यांनी नक्की काय तपास केला हे लोकांपर्यंत पोहोचवणं. खरं तर मित्रांनो, अतिशय गंभीर असा हा अपघात होता आणि या अपघातात 11 लोकांचा बळी आणि त्या लोकांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला असेल तो आपण फक्त विचार करू शकतो. तो त्याचा अनुभव जे कुटुंब घेत आहेत ते तुम्ही विचारही करू शकत नाही खरं तर काय त्यांची परिस्थिती असेल. आणि या सगळ्या परिस्थितीच्या माध्यमातून खरं तर या प्रकारचा अपघात टाळता आला असता का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. खरं तर कल्याण ते मुरबाड हा जो प्रवास आहे लोकांचा, अनेक लोक या प्रवासातून जातात आणि हा प्रवास अतिशय चिकरीचा आज नाही, तो गेले अनेक वर्षापासून तसाच आहे. लोक प्रायव्हेट व्हेकल्सने जातात. त्यानंतर ह्या ज्या काही प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या असतात, बसेस असतात, या रोडवर अतिशय भरधाव वेगाने जी प्रकल्प सुरू आहेत, रोडचं कॉन्ट्रॅक्टरची कामं सुरू असतील, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे प्रकल्पांची कामं त्या रोडवर सुरू आहे. त्यामुळे सातत्याने डंपर्सचे येणं जाणं, त्यानंतर ते RCM मिक्सर्सच्या मोठ्या अजस्त्र गाड्या, त्यानंतर क्रेन्स असतील, या सगळ्या गोष्टी सातत्याने त्या रस्त्यावरून आणि त्या ब्रिजवरून धावतात. आणि यामध्ये महत्त्वाचं RTOचा मोठा रोल असला पाहिजे की या सगळ्या गाड्या चालवणारे ड्रायव्हर्स, त्यांचे लायसन्स, त्यांनी काही नशापाणी केली आहे का, याची तपासणं होताना आपल्याला कुठे दिसत नाही. प्रत्यक्षात तुम्ही बघा, ओमनीमध्ये अगदी 6च लोक नियमानुसार बसतात. या 6 लोकांच्या ऐवजी याच्यामध्ये बसले होते किती, तर एका वेळेस 11 लोक त्या अपघातामध्ये ओमनीमधले मृत्युमुखी पडतात. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक करणं, यावर कंट्रोल कुणी केला पाहिजे, तर RTOचा कंट्रोल असला पाहिजे. यांची तपास यंत्रणा कुठे आहे हे आपल्याला याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की मुरबाडचं RTO असेल, कल्याणचं असेल, यांनी या प्रकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्याचं कारण काय, की या गाडीवाल्यांकडून काही त्यांना रेग्युलरली अर्थपूर्ण देवाणघेवाण असते का, हा सुद्धा मोठा प्रश्न या निमित्ताने आपण त्यांना विचारला पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही त्या संदर्भात पत्रही दिलेलं आहे. या सगळ्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या याची जबाबदारी ही तिथल्या रोड कॉन्ट्रॅक्टरची आहे. तुम्ही तो जो रोड आहे, रायत्याचा जो ब्रिज आहे, त्याला एक वन वे येणं आणि जाण्याचा 2 वेगवेगळे पार्ट त्यांनी बनवलेले आहेत. परंतु नेमकं ज्या वेळेस त्यांनी हा एक बाजू सुरू केली होती, एकाच ब्रिजवरून अगदी कमी जागेमध्ये 2 वाहनं जाणं येणं करत होते. म्हणजे जाणारे पण आणि येणारे, म्हणजे 2 वे, एकाच ह्याच्यावर 2 वे वाहतूक सुरू केली होती. ठेकेदाराने असं कोणाच्या सांगण्यावरून केली, RTOकडून त्यांनी परवानगी घेतली होती का, हे पोलीस प्रशासनाने विचारलं पाहिजे. ठेकेदाराने हे असं अचानक का सुरू केलं, आणि या सुरू केलेल्या समजा सुरू जरी करायचं असतं तर त्यांनी ते बॅरिकेटिंगमध्ये का केलं नाही. प्लॅस्टिकचे बॅरिकेटिंग असतं, किंवा त्या ओमनीने ओव्हरटेक करायचं असेल तर ओव्हरटेक केलं नसतं. अनेक वाहनं त्या ठिकाणी ओव्हरटेक करून जात होती आणि अशा पद्धतीचे अपघात होण्याची शक्यता ह्या रोड कॉन्ट्रॅक्टरला नव्हती का, की त्यावेळेस त्यांनी कुठल्याही पद्धतीने त्यांचा ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी स्वतःचे लोक तिथे लावलेले नव्हते, बॅरिकेटिंग केलं नव्हतं. म्हणजे हे प्राथमिकदर्शी आपण सरळ म्हणू शकतो की पूर्ण जबाबदारी या ठेकेदाराची आहे. परंतु कोणत्याही पद्धतीने अद्याप पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात काही पावलं उचलली गेली आहेत का, हे अजून आपल्याला कळलेलं नाही. हा रोड जो तुम्ही ओपन केला आहे, हे रोड ओपन करण्यासाठी
तुम्हाला एखाद्या राजकीय पुढाऱ्याने ह्या इन्सिस्ट केलं होतं का की ताबडतोब हा रोड सुरू करा, ब्रिज सुरू करा? असं काही झालं होतं का? बिना उद्घाटनाचं उद्घाटन नाही, काही नाही. मग कोणी तुम्हाला सांगितलं? त्यामुळे रोड ठेकेदारावरती खरं तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. RTOच्या प्रत्येक अधिकाऱ्यांवरती जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी निश्चित केली पाहिजे. प्रचंड प्रवासी वाहतूक होते आणि या प्रवासी वाहतुकीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरले जातात, कोंबले जातात. हे कल्याणपासून निघतात आणि मुरबाडपर्यंत जातात. अतिशय म्हणजे असुरक्षित असा हा प्रवास आहे. तरीसुद्धा RTOचं दुर्लक्ष होण्याचं एकमेव कारण म्हणजे रेग्युलरली यांच्यापर्यंत जाणारे अर्थपूर्ण व्यवहार. तर या संदर्भात त्वरित पोलीस प्रशासनाने यांची जबाबदारी घेतली पाहिजे. तपास यंत्रणेने या संदर्भात सगळा विचार केला पाहिजे आणि रोड कॉन्ट्रॅक्टर सहित पूर्ण म्हणजे RTOचे संबंधित अधिकारी यांचेसुद्धा तपास या अनुषंगाने केला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आणि कल्याण मुरबाड जो प्रवास आहे हा कसा सुखकर होईल यासाठी परिवहनवाल्यांनी सुद्धा परिवहन म्हणजे कल्याणचं असेल, KDMCचं परिवहन व्यवस्था असेल, स्टेटची असेल, यांनी जास्तीत जास्त गाड्या, बसेस त्या रूटवरती सोडल्या पाहिजे जेणेकरून प्रवासी सुखरूप आणि व्यवस्थित प्रवास करू शकतील. यावर आपण बोललं पाहिजे, जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणि आम्ही जे तक्रार अर्ज केलेला आहे कल्याण विकासनेच्या माध्यमातून या 11च्या 11 लोकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या ठेकेदारांनी जो चूक केली आहे त्या चुकीमुळे अनेक कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष आणि कर्त्या महिला आणि त्यांच्या घरातले सदस्य गमावलेले आहेत. धन्यवाद.